श्री स्वामी समर्थ. चुकीच्या दिशेचं स्वयंपाकघर त्रासदायक ठरतं. चुकीच्या दिशेला जर किचन असेल तर त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे. आज आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्रामध्ये किचनला अनन्य असं अत्यंत साधारण महत्त्व आहे. स्वयंपाकघर हे नुसतंच अन्न बनवण्याचे ठिकाण नाही, तर ते एक प्रकारचे यज्ञकर्म आहे. ज्या ठिकाणी अग्नी प्रस्थापित होते त्या ठिकाणी अग्नितत्व आणि अग्निदेवतेचे स्थान निर्माण होत असते. त्यामुळे अग्नीचे स्थान योग्य असेल तर घरामध्ये आरोग्य, आर्थिक स्थैर्य, पती-पत्नीतले नातेसंबंध आणि मानसिक शांतता यावरती या किचनचा थेट परिणाम होत असतो. म्हणून किचन हे योग्य दिशेला योग्य पद्धतीने असणं गरजेचं आहे. कारण ज्या किचनमध्ये अन्न शिजवलं जातं त्या अन्नामध्ये संस्कार आपले उतरत असतात. आदर्शरित्या किचन हे आग्नेय म्हणजे पूर्व आणि दक्षिण बाजूची आग्नेय दिशा आहे त्या ठिकाणी असायला हवं. कधीतरी चुकून चुकीच्या दिशेला असेल तर आणि जर घर बदलणं शक्य नसेल तर अशा वेळेस त्याच्यावरती रेमेडीज करणं हे अत्यंत गरजेचं ठरतं. उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये जर बेडरूम आहे किंवा बाथरूम आहे तर अशा वेळेस पूर्व दिशेच्या आग्नेय भिंतीवरती एक चौकोनी लाल रंगाचा भरीव चौकोन काढावा. त्या ठिकाणी लाल रंगाचा बल्ब लावावा जो तासभर तरी जळावा. शक्य असेल तर आग्नेय हेक्स तुम्ही लावू शकता. जर ईशान्य दिशेला तुमचं किचन असेल तर ही जलतत्वाची दिशा मानली जाते, शांती आणि ईश्वरी तत्वाची आहे. या ठिकाणी जर अग्नी असेल तर घरामध्ये अर्थातच असंतुलन निर्माण होतं. संभाव्य त्रास काय होतात तर मानसिक अस्थिरता, सतत डोकं दुखण्याची भावना, घरामध्ये सातत्याने तणाव, निर्णय क्षमतेचा अभाव आणि काही आरोग्याच्या समस्या निर्माण होतात राहू शकतात. यावरती चांगला उपाय म्हणजे ईशान्य बाजूच्या उत्तरच्या ईशान्य भिंतीवरती फिकट निळा रंग तुम्ही लावू शकता. पांढरा रंगही तुम्ही वापरू शकता. किचनमध्ये चांदीचं भांडं, तांब्या भांडं हे त्याच्यामध्ये तुम्ही गंगाजल भरून ईशान्य बाजूला म्हणजेच त्या किचनच्या ईशान्य कोपऱ्यात एक काच ठेवून त्याच्यावरती चांदीच्या गडूमध्ये गंगाजल भरून ठेवू शकता. शक्यतो त्या ईशान्य बाजूच्या आग्नेय बाजूला म्हणजेच ईशान्य रूमच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमचा गॅस ठेवावा. स्वयंपाक करताना तुमचा चेहरा हा पूर्वेला होईल याची खबरदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत उत्तर आणि दक्षिण दिशेला स्वयंपाकघर नको. वेळ पडली तर पश्चिमेला स्वयंपाकघर सुद्धा चालू शकतो. ईशान्य कोपरा जो खालचा भाग आहे म्हणजे किचनच्या खालचा तो स्वच्छ ठेवा. तिथे घाण ठेवू नका. कारण किचन नैऋत्य कोपऱ्याला असेल तर ही दिशा स्थैर्य आणि वजनदार ऊर्जेची असते. इथे जर अग्नितत्व आलं तर अर्थातच घरातली स्थिरता बिघडू शकते. यानुसार काय बरं त्रास होऊ शकतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. घरामध्ये वर्चस्वाचे वाद निर्माण होतात. पती पत्नींमध्ये दुरावा निर्माण होतो. सतत असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि संशयाचं वातावरण निर्माण होतं. यासाठी काय करायचं तर मातीचं किंवा भांडं कोणत्याच मातीच्या भरायची. मातीच्या भांड्यामध्ये तिथे जवळपास कुठेतरी ठेवून दिलं तर चालेल. त्याच्यात जड वस्तू आहेत. फ्रीज, स्टोरेज या पश्चिम दिशे शक्यतो दक्षिण बाजूला किंवा पश्चिम बाजूला ठेवा. गॅस त्या रूमच्या शक्यतो पूर्व आग्नेय भागात ठेवावा. शक्य नसेल तर पश्चिमेला मध्ये ठेवला तरी चालेल. नैऋत्य भिंतीवरती तुम्ही हेक्स लावू शकता. नैऋत्य दक्षिण भिंतीवरती तुम्ही एक लोखंडाचं पिरॅमिड उत्तरेला तोंड करून ठेवू शकता. त्याचबरोबर नैऋत्य किचन हे नेहमी कोरडं आणि स्वच्छ ठेवा. आता जर तुमचं उत्तर दिशेकडच्या बाजूला किचन असेल तर ती चांगलं नाही. म्हणजे उत्तरेला तोंड करून तुम्ही स्वयंपाक करू नका. दक्षिणेला तोंड करून तुम्ही स्वयंपाक करू नका. कारण उत्तरेला तोंड करून स्वयंपाक करणं म्हणजे नोटा जाळून स्वयंपाक करणं असं म्हणलं जातं. तर त्याच्या ओट्यामुळे पैसा टिकत नाही, उत्पन्नामध्ये अडथळे निर्माण होतात. अशा वेळेस उत्तर दिशेला तोंड करून स्वयंपाक करणं टाळणे. याच्याशिवाय दुसराही कोणताच मार्ग नसेल तर अशा पद्धतीने जर तुमचं वायव्य दिशेला किचन असेल, सगळीकडे एकच नियम आहे, कोणाच्याही रूममध्ये तुमचं किचन असलं मग ते नैऋत्य, वायव्य असो किंवा ईशान्य असो, गॅसचा ओटा शक्यतो पूर्वाभिमुख असावा, आग्नेय दिशेला असावा. शक्य
नसेल तर पश्चिममध्ये देखील तुम्ही स्वयंपाकघर करू शकता. फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. जमिनीवर तुम्ही राहत असाल तर मात्र शक्यतो आग्नेय कोपऱ्यातच किचन करण्याचा प्रयत्न करा आणि जर शक्य नसेल तर मात्र दक्षिणोत्तर आपल्याला स्वयंपाक करायचा नाही. तर अशा पद्धतीने किचनच्या बाबतीत हे नियम आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करता त्यावेळेस छान सुंदर मंत्र हे जरूर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा. ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस त्या किचनचा जो सरफेस आहे तो एक तर पांढऱ्या रंगाचा असावा, डार्क रेड नसावा किंवा डार्क ब्लॅक ही नसावा. त्याचबरोबर अन्न शिजवताना तुम्ही केलेलं नामस्मरण, त्या ठिकाणी एखादी अन्नपूर्णेची मूर्तीसुद्धा तुम्ही काही लोक ठेवतात ते पण चालू शकतं, पण फक्त ती ठेवताना एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये ठेवायची. तुम्हाला ह्या आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी भरपूर मी माहिती हवी असेल तर मी तुम्हाला सांगत असते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.